नमस्कार मंडळी, मी कृष्णा मानुसे, फाउंडर बिंग बिसफुल. आजच्या या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण आपल्या 7 चक्रांच्या व्हिडिओ सिरीजमध्ये 2 नंबरच्या चक्राबद्दल माहिती घेणार आहोत. आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या चक्राचं नाव आहे स्वाधिष्ठान चक्र. मात्र त्यापूर्वी तुम्हाला आठवण करून देईल की जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईबच्या बटनाला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओजचे अपडेट्स येत राहतील. ओके. सो या आपल्या 7 चक्रांच्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या चक्रावरती आपण आहोत. आणि आज या चक्राचा व्हिडिओ संपूर्ण बघणाऱ्या लोकांना, जे लोक शेवटपर्यंत बघतील, त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये कमतरता काय येते. त्यांना साधारणतः संतती जर पाहिजे तर त्याच्यामध्ये अडचणी येत असतील तर त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं, अशा अनेक गोष्टींची उत्तरं तुम्हाला आज भेटणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ 100% पूर्ण बघा आणि आवडला तर तुमच्या मित्र, नातेवाईक, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना नक्की शेअर करा. ओके. सो या स्वाधिष्ठान चक्राचं जे नाव आहे याला स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र असं म्हणतात. याचं जे स्थान आहे साधारणतः आपल्या बेमीच्या केंद्रस्थानी किंवा जो ओटीपोटाचा भाग आहे त्या ठिकाणी मणक्याच्या दिशेने याचं स्थान असतं. जसं की याचं नाव आहे स्वाधिष्ठान, हा स्वशी निगडीत, स्वतःच्या स्थानाशी निगडीत हे चक्र आहे. या चक्रामध्ये जर ऊर्जा कमी असली तर या व्यक्तीला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स, याचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम अगदी लोअर लेवलला जातो. साधारणतः या चक्राला धर्मचक्र पण असं म्हणतात. ओके. दुसरं हे आपलं प्राथमिक चक्र आहे. आणि या चक्राच्या इम्बॅलन्समुळे आपल्याला साधारणतः लैंगिक समस्या, साधारणतः कन्सिव्ह करायला, बाळ व्हायला आपल्याला अडचणी होतात आणि पुनरुत्पादनची क्षमता, उत्साह, नवीन सृजन किंवा नवीन कल्पना करण्याची शक्ती आपली लयाला जाते. या चक्रामध्ये ऊर्जेचा इम्बॅलन्स असल्यानंतर हा व्यक्ती एकटा राहायला लागतो आणि अतिशय उदासीन असं त्याचं स्वतःबद्दलचं मत होऊन जातं. हे जे स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या मनाचं निवासस्थान आहे. साधारणतः गर्भधारणा होती त्यावेळेस आपल्या सगळ्या स्मृती, आपल्या मनामधले नकारात्मक किंवा सकारात्मक भाव या ठिकाणी साठवले जातात. या चक्राशी संबंधित जर आजारांबद्दल बोलायचं झालं तर साधारणतः लैंगिक समस्या, पीसीओडी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार, हे आजार या चक्रामधील इम्बॅलन्सचं मुख्य लक्षण आहे. याचबरोबर मोठे किंवा छोटे जे आतडे आहेत, इंटेस्टाईन आपण ज्याला म्हणतो, मूत्रपिंड, रक्ताभिसरण, या सगळ्या प्रक्रियांवरती हे चक्र परिणाम करत असतं. त्याच्यामुळं साधारणतः स्वादिष्टान चक्राला आपल्याला चांगल्या पिढीच्या निर्माण करण्यासाठी, चांगल्या बाळाला जन्म देण्यासाठी या स्वादिष्टान चक्राच्या ऊर्जेला संतुलित असणं गरजेचं आहे. त्यामुळं नवीन लग्न झालेले जे पण कपल्स आहेत त्यांनी 100% या चक्राची साधना करायला पाहिजे. या चक्रातील अवरोध किंवा असंतुलन याच्यामुळे काय होतं की साधारणतः प्रजननाच्या ज्या समस्या आहेत त्या, नपुसकता, स्नायू, जॉईंट्सचं दुखणं, पाठदुखी, याचबरोबर पीसीओएस, उदासीनता, नैराश्य ज्याला म्हणतात, आणि हळूहळू डिप्रेशनकडे लीड करणारा जो आजार आहे, त्या प्रकारचे आजार या चक्राच्या इम्बॅलन्समुळे किंवा ऊर्जेचा अवरोध असल्यामुळे होतात. आता ऊर्जेचा अवरोध याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक तर ऊर्जेचा अतिसंचार किंवा ऊर्जेचा निम्न संचार. सो अतिक्रियाशील जर आपलं चक्र असलं, स्वादिष्टान चक्र, तर या व्यक्तीचा स्वभाव स्वप्नाळू होतो. हा रियालिटीशी धरून किंवा रियालिटीला जॉईन होणार जगत नाही. हा मोठमोठे स्वप्न बघतो मात्र त्या दृष्टीने तेवढे प्रयत्न करत नाही. याचबरोबर हा जास्त भाऊक किंवा एकदम ज्याला ड्रॅमॅटिक म्हणतात ना, सिनेमॅटिक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एकदम ड्रामेबाज, कधीतरी असा वागतो कधीतरी तसा वागतो. मूड स्विंग्स या व्यक्तीचे होत असतात. या व्यक्तीत अति ऊर्जामुळे काय होतं की लैंगिक आसक्ती याच्यामध्ये वाढते. म्हणजे ज्या वासनेच्या भावना आहेत, अपोजिट सेक्स बद्दलचं, च्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण खूप जास्त वाढतं आणि मनामध्ये सतत त्या बाबतीतले वाईट विचार किंवा वासना या व्यक्तीच्या मनामध्ये येत असतात. आणि या प्रकारचे विचार आपल्या एनर्जीला डाऊन लेवलला, निगेटिव्ह लेवलला घेऊन जातात. आता दुसऱ्या बाजूला जर निम्न क्रियाशील असलं, म्हणजे याच्यामध्ये जर ऊर्जेचा संचार कमी असला या चक्रामध्ये, तर काय होतं की हा व्यक्ती भावनिकरित्या जो आहे ना तो इम्बॅलन्स होतो. इमोशनल इम्बॅलन्स त्याला म्हणता येईल. याचबरोबर तो खूप संवेदनशील होतो आणि त्या व्यक्तीला साधारणतः स्वतःबद्दल मीच वाईट आहे, माझ्यातच कमतरता आहे, मीच बिचारी आहे, मीच बिचारा आहे, मीच चांगला दिसत नाही, मला इंग्रजी येत नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या गिल्टच्या भावनेमध्ये तो जातो. मीच करू शकत नाही, माझ्याकडे कर्तृत्व नाही, या प्रकारची भावना त्या व्यक्तीमध्ये येते आणि साधारणतः अपराधीपणा याला वाटायला लागतो. आणि त्या अपराधीपणामुळे काय होतं की हा जो सगळ्या एन्जॉयमेंट्स आहेत, एंटरटेनमेंट आहे किंवा सोशल गॅदरिंग्स आहे, याच्यापासून स्वतःला दूर ठेवायला लागतो आणि कुटुंबापासून पण स्वतःला अलिप्त करून घेतो, मित्रांमध्ये जात नाही आणि एकट्यामध्ये हा स्वतःच्या लॅक्युनिस बद्दल, ज्याला आपण निगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणतो, त्या प्रकारचा विचार करत राहतो. आणि आणखी जास्त निगेटिव्ह लेवलला या माणसाला घेऊन जायला हे चक्राची निम्न सक्रियता किंवा कमी ऊर्जा कारणीभूत ठरते.
हे चक्र संतुलित असणारे जे लोक आहेत ना, ते स्वतःला आनंदी ठेवतात. स्वतःची ते खूप काळजी घेतात आणि याचबरोबर आपल्या लाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी मला कशामधनं प्रॉस्पेरिटी भेटेल, मी कशा प्रकारे माझं आयुष्य आणखी सुखी आणि आनंदी करू शकेल, याचा एक प्लॅन या लोकांकडे असतो. आणि साधारणपणे निरोगी नाते, चांगले नातेसंबंध या प्रकारे जपण्यामध्ये या लोकांना खूप म्हणजे सहज हे लोक नातेसंबंध जपतात. साधारणतः यांच्यामध्ये इमानदारी ज्याला म्हणतात ना, प्रामाणिकपणा तो येतो, नैतिकता येते, जबाबदारीची जाणीव या लोकांना असती आणि नात्यांचं मोल काय आहे ना ते या लोकांना 100% कळतं. ओके. सो काही प्रकारचे व्यायाम, साधारणतः एक्सरसाइज, क्रिस्टल्स यांचा वापर करून आपण 100% या सगळ्या चक्रांना संतुलित करू शकतो. ओके. सो तुम्हाला जर या सातही चक्रांना संतुलित करायचं असेल तर त्या संदर्भातले काही मेडिटेशन्स, काही वर्कशॉप आपल्याकडनं नेहमी कंडक्ट केले जातात. डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला एका वर्कशॉपची लिंक भेटेल. सो तुम्ही त्या लिंकला क्लिक करून नक्की तुमचं रजिस्ट्रेशन त्या वर्कशॉपसाठी करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या चक्रांना कसं संतुलित करायचं हे लक्षात येईल. शेवटी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही अजूनही याला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या बिईंग ब्लिसफुलच्या चॅनलला, तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या चक्राचे जे तुम्हाला गुणधर्म सांगितले मी, चांगले किंवा वाईट, त्यापैकी कुठला गुणधर्म तुम्हाला स्वतःमध्ये दिसतो आणि कुठला प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय हे तुम्ही नक्की आपल्या प्रश्नांमध्ये टाका. कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता. याचबरोबर तुम्ही आपलं जे बिईंग ब्लिसफुलचं फेसबुक पेज आहे त्याच्यावर देखील तुमचे प्रश्न टाकू शकता. सो उद्या आणखी एका खूप महत्त्वाच्या चक्राबद्दल अशीच इंटरेस्टिंग माहिती आपण जाणून घेणार आहोत. 100% तुम्हाला तो व्हिडिओ देखील बघायचा आहे. आणि या 7 चक्रांच्या सिरीजमध्ये उद्याचं असणार आहे चक्र क्रमांक 3, ज्याचं नाव आहे मणिपूर चक्र. आणि हे मणिपूर चक्र तुमचा राग, तुमचा तापट स्वभाव, तुमचं वेल्थ क्रिएशन, पैसे कमवण्याची क्षमता आणि पैसे टिकवण्याची क्षमता याच्याशी निगडीत आहे. त्यामुळं डोंट मिस. नक्की उद्याचं चक्र तुम्हाला 100% बघायचं आहे. धन्यवाद.